नमस्कार. मी अमिता कुलकर्णी, स्वरूप कुलकर्णी बरोबर 2010 मध्ये लग्न झालं. लग्नाला 7वं वर्ष चालू आहे. त्याच्यातला चांगला गुण म्हणजे प्रचंड केअरिंग आणि खूप रिस्पेक्ट सगळ्यांबद्दलच. आणि कमवलं तर खूप नाती कमवली. आजचा दिवस दत्त जयंती त्याच्यामुळे बघायला मिळाली मला हे सगळं. आणि गमवलं म्हणजे गमवल्यासारखं काहीच नाहीये, पण मे बी कधीतरी एकटेपणा कुणी शेअर करायला नसेल तर ते हक्काचा माणूस नव्हतं, ते मी आता इथे कमवलं. गमवलं काहीच नाही. नमस्कार, मी स्वरूप कुलकर्णी. अमिता कुलकर्णी माझी बायको. 2010 मध्ये आमचं लग्न झालं. सम काइंड ऑफ लवली अरेंज मॅरेज आमचं झालं. आणि आम्ही कमावलं याच्यापेक्षा आम्ही दोघांनी एकत्र मिळून भरपूर आनंदाचे क्षण एकत्र कमावले. त्याच्यामध्ये आमचा जुई आम्हाला झाली किंवा आम्ही कुठली नवीन गोष्ट घेताना आम्ही दोघांनी एकत्र मिळून घेतली आणि एकमतानं घेतली. हे आमच्या आयुष्यातलं 7 वर्षाचं रहस्य. त्याच्यामध्ये कुठली डिबेट झाली नाही आमच्यामध्ये. एकमत त्या ठिकाणी आमचं प्रत्येक वेळा झालं. हे त्याच्यानंतर आमच्या लग्नाला आता 18 वर्ष झाली. आणखीन हिचं स्वभावातले म्हणजे एक तर अतिशय म्हणजे त्याला जुळून घेण्याची प्रवृत्ती ती आहे. त्याच्यानंतर अचानक एखादी अडचण उद्भवली तर त्याच्यातनं ती घाबरून न जाता मार्ग काढण्याची तिच्याकडे एक उत्तम हातोटी आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी ही आहे. आणखीन निगेटिव्ह साईडला असं काही मला फारसं आढळलं नाही खरं सांगायचं म्हणजे. थोडासा तापट स्वभाव थोडासा वाटला मला. तर बाकी हे सांगायचं मी कमावलं काय म्हणायचं तर एक उत्तम जीवनसाथी, जीवन सहचर मला तिच्या रूपाने मिळाला. आणि त्यामुळे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरदेशपांड्यांसारखी सासूरवाडी की जिथे इथे उत्तम भारतीय संस्कृती परंपरा जपलं जातं, ती एक उत्तम सासूरवाडी मला मिळाली. नमस्कार, मी वैशाली सरदेशपांडे. आमच्या लग्नाला 17 वर्ष झाली पूर्ण. स्वभाव म्हटलं माझ्या मिस्टरांचा तर मला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतात. म्हणजे मी आज आता मुंबईसारख्या ठिकाणी ट्युशन्स घेते किंवा हे, तर कधीही त्यांनी मला कुठल्याही बाबतीत अडवलेलं नाहीये. आणि कमावलं म्हटलं तर मला तसं म्हटलं तर आधी लग्नाच्या आधी अध्यात्माची वगैरे एवढी आवड नव्हती. पण मला सासरी गेल्यावर गोंदवलेकर महाराजांसारखे गुरु लाभले. आणि आज मला म्हणजे अनेक ह्यांनी सांगावंसं वाटतंय की गमावलं असं खूप काही नाही मी, पण दत्त जयंतीचा उत्सव मात्र थोडा म्हणजे गमावल्यासारखं वाटतं मला. तो आनंदाचे क्षण आज आता शतक महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही म्हणून मुद्दाम आम्ही 8 दिवस आलो, कारण का आम्हाला त्या वातावरणात राहायचं होतं की जे लहानपणी सगळं अनुभवलेलं होतं. आणि आज मला त्याचा प्रचंड आनंद होतोय की दिंडीपासून अगदी आजपर्यंत मी सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले. मी उपेंद्र सरदेशपांडे, ही माझी बायको सोनाली. 2000 साली आमचं लग्न झालं. कमावलं म्हटलं तर बायको मिळाली. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे गाणं ते मिळालं त्याच्यामध्ये. त्यामुळे माझी खूप त्याच्यामध्ये प्रगती चालू आहे. प्रगती म्हणता येणार नाही, पण मला शिकायला मिळालं जे मला याच्या आधी जमलं नव्हतं ते मिळालं. आणि त्यामुळे गमवण्यासारखं काहीच नाही खरं सांगायचं तर. एक चांगला स्वभाव आणि काय म्हणतात, कुठला मुद्दा राहिला एवढंच, बाकी बोल. मी सोनाली सरदेशपांडे. उपेंद्र सरदेशपांडे यांच्याशी लग्न करून 2000 साली मी सरदेशपांड्यांकडे आले. 17 वर्ष झाली लग्नाला. मला नवरात्र मिळालाच तर, पण त्याबरोबर एक खूप मोठा आणि छान परिवार मिळाला. हे कमावलं. त्यांना खूप माणसांची आवड आहे. सगळ्यांनी आपल्या घरी नेहमी यावं असं वाटतं आणि मलाही ते आवडतं. मंगेश आटले म्हणजे पुरुषोत्तम आटले, ही माझी बायको शिवानी आटले. 2000 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली. तिच्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या म्हणजे आम्हाला बेसिकली खूप माणसाला तरुण खायला घालायला आवडतं. आणि ही माझी आवड तिनं अगदी आजपर्यंत उत्तम रीतीने जोपासलेली आहे. म्हणजे मी माझ्या तोंडातून शब्द याच्या अगोदर तिची तयारी असते. त्यामुळे ती जी माझी आवड म्हणजे रात्री ती आमची दोघांची आवड आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही अगदी न चुकता करतो. आणखीन गमावलं असं म्हणण्यासारखं काय नाही आहे. चांगला गुण सांगितला, वाईट गुण म्हटलं तर बाकी असं काही नाही, पण थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे. पटकन चिडायला होतं, तितक्याच पटकन शांत होते. पण एखादा विषय पटला नाही तर लगेच राग येतो. अर्थात त्याचा काही फार मोठा मला त्रास होत नाही. नमस्कार, मी शिवानी आटले. माझं मिस्टर मंगेश आटले. 2000 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली.
गमावलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा कमावलेल्या आधी सांगते. मला भरपूर मोठ्या कुटुंबाची आवड होती पहिल्यापासूनच, कारण माझ्या माहेरी जेवढं कुटुंब मोठं आहे तेवढंच सासरी आहे. माझे 5 काका, बाबा धरून 6 आणि 3 आत्या, अशी 9 भावंड ती आहेत, तशीच इकडे आहेत. त्याच्यामुळे भयंकर आनंद मला त्या गोष्टीचा झाला होता की मला माझ्यासारखंच माहेरसारखंच सासर मिळालं. आणि सगळ्या कमावलेल्याच गोष्टी जास्त आहेत. दत्त जयंतीसारखा मोठा उत्सव, सगळी ही आळीतली माणसं खूप छान आहेत, कुटुंबातली माणसं छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. आपली 2 मिनिटाची वेळ पाळा, शक्य तर पाळा, नाही तर गुड मायनस होते, परत एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. माझे मिस्टर ॲडव्होकेट सचिन लक्ष्मण रेमणे. 6 डिसेंबर 2006ला आमचं लग्न झालं. कमवलं काय म्हणाल तर रेमणे परिवारासारखी मोठी फॅमिली मी कमावली. अत्यंत हौशी, आनंदी, प्रत्येक कार्यक्रमात उत्साहानं सहभाग घेणारी मंडळी. आणि मला म्हणजे पतींबद्दल सांगायचं तर एक आदर्श पती, आदर्श पिता असं मी वर्णन करेन. कारण कुठल्याही कार्यक्रमाला मुलं लहान असताना सुद्धा की तुमची कटकट होईल, मुलांना न्यायला नको, माझा मी जातो, असं आत्तापर्यंत कधीही झालेलं नाही. सगळ्या कार्यक्रमाचा आनंद त्यांच्याबरोबर त्यांनी आम्हाला देखील घेऊ दिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे मी या कार्यक्रमातून त्यांना थँक्स म्हणेन. आणि गमावलं म्हणाल तर तसं काही सांगता येण्याजोगं नाही, पण एक आत्ता संधी मिळाली तर सगळ्यांसमोर सांगते की वेळेचं जर बंधन त्यांनी पाळलं तर मला फार आवडेल. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन लक्ष्मण रेमणे. माझी पत्नी सुनेत्रा सचिन रेमणे, पूर्वाश्रमीची सौ शिल्पा शरद अंबर्डेकर. 2006 साली दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंती उत्सवातच लांजा येथे आमचा विवाह झाला. धोंडे मंगल कार्यालय, तिथेही दत्त मंदिर होतं. आणि त्यानंतर विवाहानंतर काही वर्षातच आम्हाला एक दत्त मंदिराच्या निमित्तानं शंकराचार्यांच्या मिनल भागवत, आमच्या दोघांचं लग्न 12 फेब्रुवारी 2005ला झालं. तिचं एक आहे की ती खूप बडबडते, फारच बडबडते. त्या बडबडण्यामुळं लोक पण फार येतात घरी, मन मिळव पण आहे. आणि कुणाला आल्यानंतर असं नाही की ते उपाशी जाईल, तो खाऊन पिऊन सुखी समाधानी जातो. गेल्यानंतर तो सांगतो की नाही हो, तू नसताना सुद्धा आमचं खूप घेतलेलं आहे काळजी, जे काय होईल ते आम्हाला मिळत गेलेलं आहे. तिचं एक विसरणं एक महत्वाचं आहे. कुठे गेले की काहीतरी वस्तू विसरून येते, ते नंतर आम्हाला कलेक्ट करायला लागते. दुसरं म्हणजे हे सगळं कमवलं आम्ही, पण आमच्या घरी खूप मोठी फॅमिली आहे, तशीच हिच्याकडे पण खूप मोठी फॅमिली आहे. मी मिनल सुनील भागवत, माझे मिस्टर सुनील बळवंत भागवत. आमचं लग्न 2005 साली झालं. आणि माझ्या माहेरी एकत्र कुटुंब आहे आणि मी भागवत कुटुंबात आले. हे कुटुंब अतिशय चांगलं आहे म्हणून मी आज या इथं साखरप्याला दत्त जयंतीनिमित्त येऊ शकले. आणि माझ्या मिस्टरांचा स्वभाव अबोला आहे आणि माझा स्वभाव बडबड आहे. ते खूप म्हणजे कमी बोलतात. मी 4-5 वाक्य बोलल्यावर ते एकच वाक्य बोलणार. आणि मात्र त्यांचं सगळ्यात चांगलं म्हणजे तू शिक, तू नवीन काय ते बघ, तू बघ, बाहेर जा, तुला ते आलं पाहिजे. ह्या स्वभावामुळे माझी प्रगती होत गेली. संजना आठले. आमचं लग्न 9 फेब्रुवारी 2010ला झालं. आता हे 8वं वर्ष आहे. इथे चांगले गुण म्हणायचे तर खूप मनमिळावू आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. वाईट गुण म्हणायचे तर म्हणजे असे जास्ती नाही आहेत, पण खूप वेळ लावते तयारी करताना. हे जरा केलं तर बरं होईल. आणि कमावलं म्हटलं तर खूप नाती कमवली, कारण यांचं सुद्धा कुटुंब खूप मोठं आहे. 9 भावंड आहे त्यांच्या, म्हणजे माझ्या सासऱ्यांना. तर खूप नाती कमवली. आणि गमावलं म्हटलं तर खूप असं काही नाही, पण थोडं खर्चावर नियंत्रण आणलं तर बरं होईल. अमित आटलेंचे सौ होऊन संजना आटले झाले. आयुष्यात एकच गोष्ट कमावली, ते म्हणजे माहेरचं आडनाव. आणि ते कमवण्यात खूप मोठा आनंद होता. कमवलं म्हणालात तर खूप काही कमवलं, कारण मी खूप अशी मनात येईल ते करणारी आहे. आणि प्रत्येक वेळेला त्याला कितीही आमचे डिबेटिंग झालं तरी प्रत्येक वेळेला तो मला प्रत्येक गोष्टीत साथ देतो. आणि प्रत्येक माझी सगळी स्वप्न तो पूर्ण करण्यासाठी झटत असतो. वसुधा आटले. आमचं लग्न 20 जुलै 1980ला झालं. आणि यांचा स्वभाव म्हणजे मनमिळावू आहे आणि चांगले हौशी आहेत. आणि हे एक योगा टीचर आहेत, चांगल्यापैकी योगा शिकवतात. आणि आरत्या म्हणायचा फार चांगला छंद आहे.
नमस्कार. विश्वनाथ आटले, माझी पत्नी वसुधा आटले. माझं लग्न 20 जुलै 1979 झालं साखरपा मुक्कामी. आज माझ्या लग्नाला 38 वर्ष झाली. चांगला गुण म्हणाल म्हणजे मन मिळव आहे. स्वयंपाक चांगला ते सारखं येत आता श्री तो आहे, त्याला मी काय अडवू शकत नाही. आणि सगळ्यांनाही अनुभव आहे, ज्यांची लग्न सगळ्यांना अनुभव आहे, सगळ्या नवरे लोकांना तोच अनुभव मला येतो. बाकी मी कमावलं काय, बरंच कमावलं. आत्तापर्यंत मी समाधानी आहे माझ्या आयुष्यामध्ये. 2 मुलं सोन्यासारखी माझ्याकडे आहेत, त्यांचे संसार सुखाचे झालेले आहेत. मिळालेले व्याही माझे नातेवाईक सगळे चांगले आहेत. आणि एवढा सर्व दत्त परिवार मी आज कमवलेला आहे. हा सगळा दत्त परिवार माझा आहे, सेवक आहे. बाकी काय दुसरं सांगण्यासारखं काय नाही. स्वभाव भाऊक आहे, हळवी आहे. आणि मग ते काय परत सांगायचं. माझं नाव श्यामला सरदेश पांडे. आमचं लग्न 1967 साली 27 मेला झालं. मी सुद्धा अशी सोनाली सारखी एवढ्या मोठ्या परिवारात सरदेश पांड्यांच्या घरात आल्यावर जरा भीती वाटली होती, पण यांनी मला खूप सावरून घेतलं. आणि माझी आवड लहानपणापासून गाण्याची होती, पण मला कधी संधी मिळाली नाही. पण आता माझी सून, मला अशी इच्छा होती, ते माझ्या सुनेला माझी ती हौस खूप पुरी केली आहे. त्याचा मला अतिशय आनंद आहे. आणि माझी 3ही मुलं आपापल्या संसारात सुखी. ह्यांचा स्वभाव अगदी शांत आहे. त्यांना कुठल्या बाबतीत उगीच वाटले जास्त चर्चा केलेली आवडत नाही. थोडक्यात आणि शांत, कुणाबद्दल कधीही काही ते वाकडं बोलणार नाहीत. त्यांचं आध्यात्मिक वाचन हे जास्ती असते. माझी पत्नी सौ श्यामला सतीश पांडे. आमचं लग्न 1967 साली 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष आम्ही अतिशय अत्यंत बुद्धिमान समजलं काय, हजरजबाबी आहे. कुठलीही समस्या आली तर ताबडतोब उत्तर देण्याची तिची क्षमता आहे. त्यामुळे मी नेहमीचा सल्ला घेतो आणि आनंदान पुढे राहतो. हॅलो.
Thank you.
गुरुचे पाय आम्ही जाणू गुरुचे 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 पाय जाणो गुरुचे पाय जाणो गुरुचे पाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलम् शान्तन्नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितम् आत्रेयं समुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः। एक श्लोक सगळेजण बरोबर नमः श्री वासुदेवाय यतये सर्वसाक्षिणे मोहध्वान्त विनाशाय सच्चिदानंद रूपिणे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की, अवधूत चिंतन श्री आयुष्यात ठामपणा तेव्हाच येतो ज्यावेळी गुरु पाठीशी असतात. संधी मिळते, हे करू का ते करू. तुकडोजी महाराजांचं एक पदच आहे, अर्जुनाची जी अवस्था आहे एवं सतत युक्ताई, तसं आपल्याही जीवनामध्ये नेमकं काय, आपण हात कुठं ठेवायचा, कोणता मार्ग निवडायचा. काही सेवा झाल्यानंतर प्रसाद मागायचा असतो, क्षमा मागायची असते, पण आपण इतका थाट केला, इतक्या उत्साहानं जन्मकाळ आला, पण मी कीर्तनाच्या सुरुवातीला क्षमा मागून सुरुवात करतो. नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, त्यामुळे आज जरा माझ्या आवाजाचा कानाला त्रास होईल सगळ्यांना. त्यातलं काय फिल्टर वगैरे काढायचं काम ते ओंकार करतील बसल्या बसल्या, म्हणून जास्त आज यांच्यावरती सोपून नेमकं बोलण्याचा प्रयत्न करतो. संधी मिळते सगळ्यांनाच एकदा हो. पंत महाराजांचं पद आहे, सद्गुरु बाळ पद सांडोनी मुक्तीवरू हाय हाय. दत्तात्रय भगवान शंकरांनी एका बाजूला मुक्ती ठेवली आणि गुरूंचे पाय ठेवले. निवड आम्ही करायची. पुराण कालामध्ये बुद्धिमान आहे, शक्तिमान आहे, सत्तावान आहे अशा रावणाला सुद्धा एकदा संधी आली, त्याने डावलली. उलट तो आगीत हात घालायला गेला. प्रसंगासाठी शिवधनुष्य अंगावरती घेऊन पडला रावण, अपमान झाला.
श्री रामरायांचा वनवास सुरू झाला. शूर्पणखा तिकडे गेली राजकुमारीचं रूप घेऊन. कोण तू, कुठला राजकुमार? तिला प्रसाद मिळाला लक्ष्मणाकडून, नाक वगैरे कापलं गेलं आणि ती तशीच रडत आक्रोश करत आपल्या भावाकडे गेली, रावणाकडे. आणि रावणानं नियोजन केलं कपट करण्याकरिता, पण मदत घेण्याकरिता आपल्या मामांच्याकडे गेला. म्हणजे राक्षसांना सुद्धा मामाकडे जायला आवडतं वाटतं. गाडी सुद्धा हलकी फुलकी असतात ती. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. काकाच्या गावावर काही गाणं लिहिलंय का कोणी? काय एवढं काय केलंय कळत नाही काकाने. तो रावण सुद्धा मामाकडे मारीच्याकडे गेला आणि त्यानं आपला हेतू सांगितल्यानंतर सरकन काटा उभा राहिला मारीच्याच्या अंगावर. का? हा सांगतो की तिकडं पंचवटी पर्णकुटी, इकडे पर्णकुटी आहे. रामांनी स्वतः लक्ष्मणाच्या साथीनं पर्णकुटी बांधली आहे पंचवटीला. आणि मला असं काय काहीतरी करायचंय, त्या जानकीचं अपहरण करायचंय. तेव्हा मामाश्री तुम्ही मायावी आहात, मी सांगतो त्याप्रमाणे काम करा. कोणाबद्दल बोलतोयस तू? राम शब्द ऐकला आणि सरकन काटा झाला मारीच्यावर. त्याने सांगितलं, भाच्या तुला एक दत्त जयंतीच्या दिवशी चांगला सल्ला देऊ का? रामांना शरण जा, संधी मिळाली आहे. त्यानं उर्मटपणाने सांगितलं, तुमचा सल्ला ऐकायला आलो नाही, आज्ञा करायला आलोय. काय पेच आहे बघा मारीच्या पुढं. त्याने समजावून सांगितलं, अरे राम, एकदा मी प्रयत्न केला, यज्ञाचा विध्वंस करायला गेलो, पण ते कोवळे सुकुमार दोघे पुत्र अयोध्येचे, त्या रामांनी बाण सोडला. तो बाण मला लागलाच नाही. तो बाण माझ्या जवळून फक्त जोरात वारा देऊन गेला अंगावरून. आणि रामांनी सोडलेल्या बाणाच्या शेवटच्या टोकाच्या पिसाऱ्याच्या वाऱ्यानं अंगावरून जे वारं गेलं, तुम्ही इथं येऊन पडलो. पहिला पॅरालिसिसचा पेशंट मारीच. आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय, आम्ही जाणू गुरुचे पाय. गुरुचे पाय, गुरुचे पाय, गुरुचे पाय, गुरुचे पाय.
अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. कानी येती टाळ घोष, कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीर, चंद्रभागा नीर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. इडा पिडा तळुनी जाती, इडा पिडा तळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती, देहाला या लाभे मुक्ती. नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो. संतांचे माहेर, संतांचे माहेर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, पंढरपूर, पंढरपूर. आता परत माझाच आवाज ऐकायचा आहे तुम्हाला. दत्त महाराजांनी ज्यांना ज्यांना गुण दिलेत ना, जन्मकाळाच्या दिवशी चिरंजीव तेजस प्रभू देसाई सुंदर अभंग गायन केलं. दत्त महाराजांनी त्याच्याकरता काही प्रसाद ठेवलाय, तो द्यावा अशी प्रार्थना करूया. परवा एकदा कीर्तनकार व्हावेत तसं आपल्याकडे सगळेच कलाकार घडावेत अशी जन्मकाळाच्या दिवशी प्रार्थना करतो. तेजस बद्दल सगळ्यांना आकर्षण असते, एकदा बसून बघूया. त्यामुळे आत्ताच वेग भरपूर आहे. चांगलं गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर महाराज एक गानप्रिय आहे. दत्त महाराज गायनी मज बहुप्रीती म्हणते. रावणासारख्या राक्षसाला शंकर आत्मलिंग देतात. मग आपल्याला भगवंतानं तुका म्हणे वाणी परम अमृताची खाणी, हीच वाणी. हिरा मिळतो पण त्याला चांगले पैलू पडले की असं गाणं ऐकायला मिळतं. पण सगळ्यांना एका कीर्तनात गायला मिळणार नाही, म्हणजे अभंग. पण त्याकरता सोय आहे, महाराजांच्याच नामाचं भजन थोड्या वेळ करूया आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजामध्ये. दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा टीव्हीवरचे कार्यक्रम असेल त्यात सुद्धा दाखवतात. प्रसंग असा की माझ्या वाट्याला आलेलं कर्म सुद्धा तप ठरू शकतं. गृहस्थ धर्म एक संपन्न घराणं आहे. त्यांची प्रतिष्ठाच काही वेगळी होती. पंचक्रोशी मध्ये समृद्धी म्हणजे सगळ्या प्रकारची समृद्धी हो. वडिलोपार्जित इतकी संपत्ती होती ज्ञानाची आणि धनाची सुद्धा की अंगणामध्ये बांधलेला झोपाळा चंदनाचा, त्याला कोपरे आणि फुलं लावलेली सोन्या चांदीच्या पत्र्याची, जेवल्यानंतर पानाचं तबक किंवा पानाचा डबा असतो ना तो सोन्याचा, त्याच्यावरती वैडूर्य, पाचू, मोती, पोवळं, रत्न लावलेली. बहुतेक बुवांना माईक मिळालं की सुटतात वाटतं. काय पानाच्या डब्याला पाचू काय हिरे काय काय बुवाचा पाचू जातो का तुमचं पोवळं जातो. आणखीन त्या रत्न मूळवर चिकटवायचं. वचने किन दरिद्रता. आणि एक काळ ऐसा होता सोन्याचा धूर निघायचा म्हणतात ना. गोठ्यातून जनावरांचे आवाज यायचे पण पोट भरलेल्या गायीचे आवाज यायचे बरं का. भूक लागल्यानंतर ओरडलेली. पण आतापर्यंत जे सगळं समृद्धी वैभव होत, दारात सुंदर तुलसी वृंदावन, तुळशी सकट बरं का, हे तर वृंदावनच असतं. आणि तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी कुंडी आणली जाते आणि मग ते नववधू नसते, बालवधू असते, कालच लावलेलं रोप हो असं लग्न लावतात कधी. पण कोकण गोवा प्रांत फिरताना अंगण आणि तुळशी वृंदावन अशी मोठी तुळस मंदिरे आली.
एकूण समृद्धी कशाची हो? आज आमच्याकडे समृद्धी म्हणजे सगळा सेटच आणतो, प्लॅस्टिकचा तांब्या, प्लॅस्टिकची बुट्टी, प्लॅस्टिकची बारडी, समृद्धी. पण पुराण काळामध्ये द्वारकेमध्ये वगैरे तो केर काढायचे ना सकाळी येणारे, ते केर काढून बाजूला झाल्यानंतर सुद्धा 7 पिढ्या पुरेल इतकं धन, तुटलेली रत्न पडलेली असायची. सुवर्ण काळ. त्यामुळे ते रस्त्यावरती जुनं घेणारे यायचे ना, ओरडायचे बघा, जुने कपडे द्या, अमक द्या. त्यावेळी पुराण काळात आवाज यायचे रस्त्यावरून, तुटकं सोनं घेणार, फुटके हिरे घेणार. त्यानंतर काळ बदलला, तुटकं तांब घेणार, तुटकं पितळ घेणार. पण स्वातंत्र्यानंतर गेली 60 वर्ष, प्रगती की ओर 4 कदम. तुटकं चप्पल घेणार आणि जुनं प्लॅस्टिक घेणार. पण एक काळ ऐसा होता, पण त्या कोळामध्ये एक असा अत्यंत विलासी जन्माला आला मुलगा, कौशिक नाव त्याचं. त्या घराण्याला शोभेल असं याचं वागणं नव्हतं, नको ते खायला लागला. नाना प्रकारची व्यसनं लागली, मित्रांची वाईट संगत लागली, वाईट मित्रांची संगत लागली, आणि घरातल्या एक एक वैभवाच्या खुणा पुसून जायला लागल्या. गोठे ओस पडली, जंगल वाढायला लागलं घराच्या भोवती, स्वच्छता नाही. पण याचं भाग्य म्हणजे याला जी कपाळावरती भाग्याची रेषा पत्नी जी मिळाली होती ना, ती बरोबर याच्या उलट. अत्यंत सुशील पत्नी, चांगल्या घरातले संस्कार. पण भारतीय स्त्रीचं काय काळीच कळत नाही, पतीला परमेश्वर मानून सेवा करतात, अजिबात उलट बोलत नाहीत. मी 2017 मधलं सांगतोय, नवरा यायच्या आधी अजिबात जेवत नाहीत बरं का. मला वाटतं टाळ्या वगैरे वाजवायला येतो, तुमच्याकडून बोलते हो. तो वाटेल तसा तिला अपमान करायचा, बोलायचा. शेवटी काय दुर्दैव पहा की ज्या घरातून अन्नदान केलं जायचं, आता शेजारच्या घरातले उरलेलं अन्न पाठवायला लागले. तिला कसं वाटलं असेल? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मान गेला, प्रतिष्ठा गेली, आणि असा त्या परिस्थितीत अतिभोगामुळं शरीर रोगमय झालं, जंतू किडे पडायला लागले, दुर्गंधी यायला लागली, आणि लोकांचं येणं जाणं कमी झालं. ती त्याही परिस्थितीमध्ये पतीची सेवा करते हो. आता तर त्याच्या अंगात शक्ती काहीच उरली नाही, त्याला न्हाऊ घालते. भाताचं पाणी थोडं प्यायला मिळतं त्याला, बाकी काही अन्न पचेना. अशा अवस्थेमध्ये त्याला सांभाळते. पतना त्रायते सा इति पत्नी, पत्नीची व्याख्या आहे. पतीचं जर चुकत असेल आणि तो पडत असेल, पतनापासून तारणारी पत्नी अशी व्याख्या आहे पत्नी. सुविचार सुद्धा एक चांगली. पत्नी म्हणजे क्षणापुरती पत्नी आणि अनंत कालची माता असते. मग बुवा पतीबद्दल काही लिहून ठेवलंय का नाही? चांगलंच लिहून ठेवलंय, सांगतो. पत्नी म्हणजे एक काळची पत्नी, एका क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता. आणि पती म्हणजे क्षणापुरता पती आणि आयुष्यभराची आपत्ती. काय नमुने असतात तो एक एक. पण ही त्याही परिस्थितीमध्ये पतीला सांभाळते. आता याचा याला उभं राहता येणार, जेवायचा प्रश्न नाही, थोडंच अन्न जात आहे. पण तुळशीला प्रदक्षिणा घालता घालता अर्ध्याच राहायच्या, पण पतीची सेवा चुकवत नाही. स्वतःच स्नान राहायचं, पण पतीच्या समोर कायम श्वास लागला का त्याला पाणी पाहिजे. अशा अवस्थेमध्ये हतम अपि निहंत एव मदनः. हतम अपि निहंत म्हणजे मारून सुद्धा संपलेला नाही, त्याचं नाव एव मदनः. मदन म्हणजे काम. ओटीवरती त्याला नाव घालून बसवलाय,
मी दत्तात्रेयांचं दरबार आणि साखरपेठचे श्रोते आहेत, त्यामुळे अर्थ सांगायची गरज नाही. रस्त्यावरून जाताना एक गणिका पाहिली, गणिका. तुकाराम महाराज म्हणतात, दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. म्हणून हिमालयातली योगी डोळे मिटून बसतात. याचं कारण सृष्टीतलं कोणतंच रूप सौंदर्य डोळ्याला दिसू नये का? ध्यायतो विषयान कोणचा. एका रात्री जोशी बोलने हा श्लोक घेतला होता बघा. साखळी जायते संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोह स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. बघितल्यानंतरच सगळं बिघडतो. त्यानं बघितले आणि किती काळा कुट्ट दिवस आहे हिच्या आयुष्यातला. आपल्या पत्नीला निर्लज्जपणानं सांगतो, मला तिच्याकडे नेऊन सोड. डोळ्यातून पाणी यायला लागलं. आज थोडं बोलली ती. तुम्हाला जनाची नाही मनाची सुद्धा लाज वाटत नाही का? लोकांच्या प्रतिष्ठा गेली तुमची. घरामध्ये सगळं चांगलं चांगलं, तुम्ही मंगळसूत्र सुद्धा माझं ठेवलं नाही, काहीच वाटत नाही तुम्हाला. आणि आज मला सांगतात तिकडं नाही म्हणून. त्यानं भावनेलाच हात घातला. स्वतःला पतिव्रता म्हणवतेस ना, मग तुला तुझ्या सौभाग्याची शपथ आहे, नाही तिकडं. धन्य सती गुणखाणी विप्रयोषिता कुष्ठयुक्त पती असता सेवनी रता कोपे धरी धिक्कारी दावी लीनता. त्याला कानावरती हात ठेवले आणि शेवटी नाईलाजानं ती म्हणाली, मी लोकांच्या समोर दिवसा उजेडी नाही नेणार. अंधार पडल्यावर पाठीवरती घेतलं आणि गावाच्या बाहेर आली. तो अंधारात थोडे श्रम झाले म्हणून एका कट्ट्यावरती ठेवायला गेली. आणि तो कट्टा म्हणजे अपराध्याला गुन्हेगाराला शिक्षा द्यायचा, सुळावरती चढवायचा कट्टा होता. त्या दिवशी मांडव्य नावाच्या मुलींना सुळावरती चढवलेलं होतं. तुम्ही म्हणाल मुनी आणि सुळावरती कसे? राजाच्या घरात चोरी झाली खजिन्यात. आज भरपूर विस्तार करता येणार नाही म्हणून पटपट एका शब्द. त्या चोराला वाटलं की आपल्याला पकडणार, तो यांच्या आश्रमाजवळ आला आणि ध्यानात बसलेल्या मुलींच्या शेजारी गाठोडा टाकून पळाला. त्यांना काय हो, ते बघितलं गाठोड, काय चोर बिलंदर आहे हो, ध्यानाचं सोंग करतोय. पण त्यांनी बघितलं ते गाठोड आणि मांडव्य मुलीनं राजासमोर आणलं. त्यानंतर त्यावेळी अशी पद्धत नव्हती, चौकशी समिती आयोग. निकालच दिला, सुळावरती चढवा. सुळावरती चढवायचं म्हणजे सूळ असतो, शूळ, त्याच्यावरती मांडव्य मुलींना बसवायचं म्हणजे गुन्हेगाराला टाळूतून बाहेर काढायचा आणि तशाच अवस्थेत ठेवायचा. यातना कळू देत गुन्हा घडल्यानंतर. ते म्हणाले की राजाच्या दरबारात मला शासन आहे, पण ईश्वराच्या दरबारात तेव्हा अंतर्ज्ञानानं ओळखलं की लहानपणी खेळता खेळता एक काटा घेतला आणि एका किड्याला मागून टोचत होते. याच जन्मात फेडावं लागतं. आपल्याबद्दल न बोललेलंच बरं. नवीन त्यांना उपकरण तयार करावी लागतील शिक्षा द्यायला देवाला बरं. पण हे समाधी अवस्थेत देहाला नेलं आणि यातनेपासून मुक्ती मिळवण्याकरता नेमकं ठेवायला आणि त्याचा धक्का लागायला एकच गाठ पडली. धक्का लागल्यानंतर शापवाणी बाहेर पडली, कोण मला त्रास देतो या अवस्थेत, तो उद्याचा सूर्योदय नाही पाहणार, मरेल. शाप दिला. पण समोर आली, महाराज शब्द माग घ्या. कोण आहे? तिच्याकडे पाहिलं आणि दया आली, पण काय आहे, आम्ही तपस्वी आहोत. एकदा भात्यातून बाण सुटला की परत येत नाही, तसा आमचा शब्द आहे. तिथे शब्द पहा काय तर, तुम्ही जर ईश्वरा करता त्या निर्गुणाची उपासना करताना तुमच्या वाणीला असं तेज येतं आणि ते जर खरं होत असेल तर मी सुद्धा ईश्वराची सेवा पतीच्या ठिकाणी त्याची सेवा मानून केली आहे.
आणि हे जर माझं पातिव्रत्य स्वप्नीही तनमने न बरिला ठाऊका परनया नवरीला, मी जर पतीची सेवा केलेली जर व्रत ठरत असेल, तप ठरत असेल, तर त्या पातिव्रत्याच्या पुण्याईनं उद्याचा सूर्य उगवतोयच कसा ते बघते. सिरियल मध्ये दाखवतात ना, इकडून एक बाण तिकडून एक बाण. तिकडून मांडव्य मुनींचं ते वाक्य आव्हान आणि त्याला आव्हान म्हणून त्या नर्मदेचा या पतिव्रत्याच्या पुण्याईचा शब्द. पुढं काय झालं? पुढं असं झालं, सूर्याला उगवायचीच आज्ञा नाही.